श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा चरित्र गिरायसा पाठाचा संशोधित अनुवाद। पूर्वार्ध। लीळा नंबर 1। सह्याद्री पर्वतावर वाघाच्या रूपात भेट। परमेश्वराने फलटण गावी कराडे ब्राह्मणाच्या घरी श्री चक्रपाणी प्रभू या नावाने अवतार स्वीकार केला। देवाने तेथे काही काळ राज्य केले। देवाची माता जनकाईसा व पिता जननायक दिवंगत झाले। त्यांच्या श्राद्धाचा दिवस आला। त्या दिवशी देवाच्या राणीने गृहस्थाश्रम धर्म आचरण्याची विनंती केली, परंतु त्यावेळी देवाला तर व्रतस्थ राहण्याची प्रवृत्ती म्हणून माहूरला प्रयाण केले। माहूर येथे देवगिरीवर गमन करीत असताना श्री दत्तात्रेय प्रभू वाघाचे रूप धारण करून वेलीच्या झाडीतून निघाले। डरकाळी फोडली, लोक भयग्रस्त होऊन पळाले। श्री दत्तात्रेय प्रभूंनी वाघाच्या रूपात समोर येऊन श्री चक्रपाणी महाराजांच्या श्रीमुकुटावर पंजा ठेवला। या प्रसंगी श्री चक्रपाणी महाराजांनी श्री दत्तात्रेय प्रभू कडून ज्ञान शक्तीचा स्वीकार केला। यानंतर श्री चक्रपाणी महाराज तेथेच देवगिरीला राहिले। काही दिवस यात्रे करून समवेत द्वारकेला गमन केले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।